गावातला तो नागरिक आहे ना, तो तिथं सर्व्हिसला असला तरी पण त्याच्या कार्यक्षेत्रात तो सर्व्हिसला आहे आणि त्याला जर जाऊन कोणी मारहाण करीत असेल तर त्याच्यावर काय झालं, त्याला फोन आल्यानंतर त्याचं जायचं काम आहे, तो गेल्याच्या नंतर त्याला बी मारलं गेलं. त्याच्यानंतर मग समजा आता मी इथं आलो, मला कोणी मारलं तर माझ्यासोबतचं कोणतरी कोणाला मारणंच गावात येऊन दादागिरी कसं करतो, काय करतो. त्यामुळे थोडंफार काही झाला विषय, तो त्याच्यानंतर बी त्याला जातीवाची शिवाय, कारण जवळचीच असल्यामुळे सगळं माहिती आहे कोण कुठल्या कास्टचा कोण कुठला, त्याला जातीवाची शिवाय दिल्या, काय काय केलं, एवढं काय बरंच काय घाण बोललं. तर त्याची जर रीतसर फिर्याद द्यायला गेले होते अट्रॉसिटीची, ती फिर्याद जर 6 तारखेलाच घेतली असती ते सर्व आरोपी अटक झाले असते. त्याच दिवशी जर ही अटक झाली असते तर ही पुढच्या घटना घडलीच नसती ना. त्या 6 तारखेचा राग मनात धरूनच ही 9 तारखेची घटना घडली ना. मग 6 तारखेला ही घटना घडल्याच्या नंतर सगळे आता झालं सोडासोडी म्हणून सगळे जिकडे तिकडे गेले. हा पण परत पुन्हा मला वाटतं 7 आणि 8 ला लातूरला गेला. आता लातूरला घर मुलगी असल्यामुळे सगळं तिथं असल्यामुळे तो गेला. ते सहज त्यांचं काय असं नव्हतं की काही इंटेन्शन आता मिटले असं वाटलं, पण मिटले पण ह्यांच्या मनात एवढा राग धरला आणि ह्यांना कुठंतरी इन्सिडेंट काय वाटत होतं, हे म्हणजे बीड जिल्ह्याचे मशियात झाले होते ना मारामारी. म्हणजे त्यांचा तिकडून मास्टर माइंड परवीत बसून रिंग हलवायचा आणि त्याला सत्ता द्यावरून 7 जणांची, त्याच्यामुळे ही घटना घडत होत्या, बीड जिल्ह्यात घडत होत्या. आमच्या तालुक्यात ही विषय थोडा कमी होता, पण या तालुक्यात सुद्धा यांनी येऊन पर आमच्या घरापर्यंत येऊनच हा प्रकार केला. बोलू त्याच्यानंतर त्यांनी 6 तारखेची ही घटना घडली, त्या दिवशी त्याच्या दोषी कोण आहे, ज्यांनी ती फिर्याद नोंदवून घेतली नाही तो दोषी, त्याच्यामुळे त्याच्यावर कारवाई करा, एक मागणी. त्या दिवशी आणि त्याच्यानंतर ही जी घटना 28 मे 29 मध्ये पासून जेवढे नावं सांगितले पोलिसांचे त्याचे सीडीआर का तपासले नाहीत पोलिसने आतापर्यंत. पोलिसला सीडीआर सापडत नाहीत का? अरे माझा फोन टॅप करत होता ना इलेक्शन मध्ये, सगळं मीडियाला माहित आहे. आता ह्यांना कसं हे आता जे एखाद्या निवडणुकीमध्ये एखादा उमेदवार जर असेल तर त्याचे फोन टॅप केले जातात लोकसभेसारख्या निवडणुकीत. आता ही एवढं सेन्सिटिव्ह विषय आहे, त्याचा सीडीआर काढता येत नाहीत. त्याच्यामुळे ती मागणी की ती सीडीआर सुद्धा त्यांचे काढून जे इथं कोण पाटील असतील महाजन असतील जे कोणी होते त्यांच्या सर्वांचे त्यांनी हे प्रकरण 6 तारखेला नोंद करून घेतलं नाही, त्याच्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. मी तर पहिल्या सणापासून पहिल्या बाईटला बोललोय दिल्लीमधून की तो पाटील नावाचा जो PSI आहे त्याला तुम्ही सह आरोपी करा, पण आणखी केलं नाही. म्हणजे पोलिसला वाचवायचं काम करता येते आणि मग आमची चौकशी करणार, काही चौकशी करणार. सह आरोपी करा, नसेल तर तो दोषी नसेल तर सुटेल, पुन्हा त्याला बहाल करा. सगळं सह आरोपी केलं, फक्त त्याला काहीतरी आपलं थातुरमातून निलंबन केलं, त्याला तर परत आणखी केजलाच पाठवलं. मग असा जर जनतेत रोष असेल, एखाद्या कुणाचा आपण लोकप्रतिनिधीचा राजीनामा मागते, कुणी काही जण बरेच काय काय करते, ह्याचं काय, ह्या सुद्धा अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे ना. ही कुटुंबाची मागणी, गावकऱ्यांची मागणी, त्याच्याप्रमाणे आमचा त्याला सपोर्ट आहे आणि त्याच्याप्रमाणे झालं पाहिजे. आणि या सगळ्या घटना, या 2-3 घटना, त्याच्यानंतर परत आणखी त्यांची पुढची मागण्या संपू देत नाही. त्याच्यामध्ये त्यांची पुढची पण मागणी अशी होती की वकील नेमत, आता त्या पद्धतीने त्यांची वकील नेमणूक झालेली आहे, सदरील प्रकरण हे फास्ट ट्रॅकवर चालवा असं म्हणणं आहे. तर ते म्हणतो सरकारनं ते करावं, आम्ही फास्ट ट्रॅक साठी शिफारस करू. मध्ये HP साहेब असतात, कलेक्टरने या दोघांची शिफारस केली, तर ते आम्ही तिथं पण लोकप्रतिनिधी या नात्यानं CM साहेबाला पण विनंती करू, गृह नाते खाते त्यांच्याकडे असल्यामुळे ते आपण फास्ट ट्रॅकवर चालवते. आणि याच्यामध्ये आणखी मेन मुद्दा असा आहे की जो वाशीला जी घटना घडली, वाशी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये इथून आरोपी नीट वाशीलाच कसे गेले, सर्वात महत्व संशय गोष्टी कुठल्या गोष्टीचा येतात बघा. ही घटना त्यांचं किडनॅपिंग झालं सकाळी 9ला, 3 वाजून काय मिनिटाला समजा, 6ला डेड बॉडी सापडते, पोलिसला सापडते डायरेक्ट त्याच स्पॉटला. म्हणजे एवढे लोक गाव तपासायला फिरतोय, हुडकत आहे त्याला की कुठं सापडतोय का, हा तिथं कुठंच बॉडी सापडणार तर माणूस सापडणार, आणि पोलिसलाच कशी सापडली, तो PSI पोलीसच तिथं PI तो पाटील नावाचा तोच कसा घटनास्थळाला आला, म्हणजे त्याला डायरेक्ट माहित झालं. म्हणजे आणि शेवटच्या 3 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत त्याचे जवळजवळ धनंजयने मला वाटतं 30-40 कॉल केलेले, की 10 मिनिटात तुम्हाला आता येतोय तुमच्या घरी या. तसंच ती तिकडे आईला बोलल, ती घराला सगळ्यांना बोलल. म्हणजे किती, म्हणजे तुम्ही पार त्याचा मर्डर होईपर्यंत लाईव्ह बघत होते असं कळतंय. जर कोणी लाईव्ह बघत होते काय कसं मारले, किती वाईट पद्धतीने मारलंय, म्हणजे अंगावर शहारे येते. प्रत्येक वेळेस लोकांना मनाला पीळ पडायसारखा हा विषय घडतोय. तर या प्रकरणामध्ये आपण सुद्धा सगळ्यांनी बघा, तुम्ही सर्व मीडियानी सुद्धा लावून धरले, लोकप्रतिनिधी सगळ्या लावून धरले, कुटुंब आहे, गाव आहे, सगळ्यांनी केलंय. तरी पण आज बाबा शासनाला म्हणणं आहे की ती जी वाशीचा जो PI आहे त्याच्या तिथून पळालेले, मी टीव्हीला तुमच्याच वाहिनीवर बघितलं की हे झालं, मग तो कसा पळत आहे, कसा गेलाय, काय केलाय, वाहिन्याला त्याची कॅसेट मिळती आणि पोलिसला मिळत नाही. पोलीस सांगतात की नाही आमच्या समोरून असे गेले नाही, तुम्ही पोलीस माग आहेत आणि तुमच्या समोर, म्हणजे याचा अर्थ यांना पळून जायला मदत केली. तिथून पुढे सुद्धा किती जणांनी मदत केली,
ठीक आहे, पोलिसनी तर तिथं गेली, तिथून पुढे कोणी डॉक्टर फॅमिलीने मदत केली, मग सगळं मीडियाला होतं, काय केलं त्याला एक नोटीस दिली. बघा, एक आपल्या बीड जिल्ह्यातला धारूरचा एक प्रकार आहे, जिम्मेदारीने सांगतो की काहीतरी मागे झालं, 307 झाली. 307 केलेल्या मुलाला एका दुसऱ्या मुलाला, आता नावं नाही मला सांगता यायचे, गायकवाड नावाचं काहीतरी आहे, त्यांनी नेऊन सोडलं दुसरीकडे, तर तो आता 7 महिने झाला मध्ये आहे. मग हा तर आमचा 302चा म्हणजे काय, जे आता 303 काय 103 वगैरे नवीन माणूस हा एवढे मारेकरी, या मारेकरीला 2-2 महिने लांब पळून जायला पैसे दिले जाते, गाडी दिले तर बाहेरून सपोर्ट केला जातो, आणि असं म्हणता फक्त नोटीसवर सोडणार तुम्ही. आणि जे लोक की त्यांनी आता त्यांची मागणी दुसरी काय होती की आणखी ह्याच्यामध्ये पोलीस स्टेशन मध्ये असेल, जेलमध्ये असेल, व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते. आता काल पण बघितलं, तुम्ही सर्वांनी आम्ही बघितलं की कुठलं तरी एक आम्हाला कसला आजार आहे म्हणायचं की एक माणूस सोबत द्या. आता सर्व जनरल सगळ्या कायद्याला घेणार तुम्ही, म्हणजे आमचा माणूस मारताय आणि तुम्ही सरळ सरळ हे करताय. ही सुद्धा म्हणजे कुटुंबाची मागणी की ह्या सर्व लोकांना, ज्या लोकांनी 6 तारखेला घटना घडताना मध्ये जीव होते, बाहेर जीव काही उभे होते, बाहेर असणारी ही कंपनी आहे आणखी, ज्यांनी काही ती रगी पुरविल्या, ज्यांनी गाड्या पुरविल्या, ज्यांनी पैसे पुरविले, असे ही सगळे लोक आहेत. तर या लोकांना सुद्धा त्याच्यात सहआरोपी केलं पाहिजे. तुम्ही सहआरोपी कारण जर नसेल तर तुम्ही काढा ना. समजा त्याचा नाही दिसला तुम्हाला, तुमच्या तपासामध्ये ही दिसला नाही, तर तो काढायचा अधिकार आहे ना. असे किती प्रकरण आहेत की जी परत पुन्हा सुटलेत. तर तुम्ही आज आमचं म्हणणं आहे की ह्यांनी केलंय आणि ह्यांचा याला सपोर्ट आहे, ते सिद्ध झालंय ना, तुमच्या वाहिनीने दाखवलंय. हे जी लोक आहेत, हे लोक रगी घेताना तिथं जाताना दिसलेत का नाही, मग त्यांना का सहआरोपी करत नाहीत. गाडीत सीआयडीला का पिक्चरची स्टोरी त्या गाडी मालकाने सांगितली, इथंही येतो तिकडे येतो, कुणी आलं तर बघायला राहतो, सगळ्या कॅमेऱ्यात येतो. जे आम्ही आलो त्यावेळेस होता, पवार साहेब आले त्यावेळेस होता, दुसरे पवार साहेब आले त्यावेळेस होता. आणि म्हणजे इथं काय चाललंय वाच ठेवायला माणूस ठेवले का आमच्यावर. म्हणजे आमच्या लोकांना भीती त्याचीच वाटते ना, की याच्यामुळेच घाबरलेली किंवा भयभीत कुटुंब आहे. आणि आपली हे पण कसं होतं की मुलगी पण त्या दिवशी बोलताना कसं तिच्या किती विचाराची ही केली पाहिजे, कौतुक केलं पाहिजे. तिने बोलताना सुद्धा सांगते की आज हे तुम्ही 7 पकडले 8 पकडले, ह्याचा मास्टर माइंड पकडला पाहिजे. खरं आहे ना, हे त्या लेकराला कळतंय, तुम्हाला मला पोलिसला सरकारला कळत नाही. मग ह्या सुद्धा प्रकार आहे. त्याच्यामुळे या 5-7 मागण्यावर आमच्या मागण्या आहेत की आम्ही एक त्याला लेखी रायटिंग मध्ये एसपीने आता मागितले. मी आता एसपीशी बोललो, त्यांना रायटिंग मध्ये आम्ही कुटुंबाच्या वतीनं, धनंजयच्या वतीने असं देणार आहोत. आणि त्याच्यावर त्याचे पॉईंट टू पॉईंट त्यांच्याकडून त्याची चौकशी करणार आहे, त्यांच्याकडून लिहून घेणार आहे. त्यांचे झाल्याच्या नंतर आम्ही पुढचा विचार बघू. त्यांना एक 2-2.5 वाजताचा टाइम देतोय आता आम्ही. 2-2.5 वाजेपर्यंत येतील परत. मी पण 2-2.5 वाजेपर्यंत परत येणार आहे जाऊन. ते आल्याच्या नंतर 2 ते 2.5चा टाइम देऊन त्यांना बोलवतो. 2.5 वाजताचा टाइम देऊन तोपर्यंत हे पण निवेदन तयार करतील. त्याच्यानंतर आम्ही पुढे निर्णय काय घ्यायचा ते सगळ्यांची चर्चा करून बघूया. ही लेखी जी आहे ती नवीन तक्रारच म्हणायची का? हो, तक्रार म्हणायचं म्हणजे हे बघा, आज आम्ही जी सगळं मागतोय, जे बोलतोय त्याच्याप्रमाणे कारवाई केली पाहिजे. पण एसपीचं असं म्हणणं की लिखित आता आम्ही लिखित देऊ. लिखित द्यायला तर काय, मी मला माझ्या पत्रावर म्हणलं तरी देतो. हे कुटुंब म्हणून कुटुंब द्याल. अहो, जे बोलतो वाहिन्यासमोर बोलतो, समोर बोलतो, जे बोलतो ते लिखित द्यायला काय, तर लिखित पाहिजे ते तक्रार, लिखित तक्रार म्हणून ही तक्रार दिलेलीच आहे, ऑलरेडी दिली. पण त्यांनी त्याचे ग्राह्य धरत नाहीत. आता ते म्हणते एसआयटी कडे एक वेळा गेला, सीआयडी कडे एक वेळा गेला, माझ्याकडे काय, ज्याचे त्याचं कार्यक्षेत्र वाटून घेऊन आम्हाला खेळवल्यासारखं होतं. म्हणून भयभीत कुटुंब होतं, बाकी दुसरं काही नाही. जर कुटुंबाला वाटलं की नाही न्याय मिळतो, हीच ती आज ऑर्डर काढली उज्ज्वल निकमांची, तीच जर एक 15 दिवसापूर्वी काढली असती तर. गप्पा तोच प्रश्न आहे की सुरुवातीला रस्ता रोको करावा लागतो 2 दिवस, त्याच्यानंतर पहिला गुन्हा दाखल होतो, त्यानंतर अगदी पाण्याच्या टाकीवर चढून म्हणजे स्वतः देशमुख कुटुंबियातले सदस्य आंदोलन करतात, जलसमाधी आंदोलन गावकरी करतात. आणि प्रत्येक वेळी ज्या ज्यावेळी आंदोलन होतं त्यानंतर काहीतरी पुढची प्रक्रिया होते. या संदर्भात हेच करत आहे की स्वतः देशमुख कुटुंबियांना अन्नत्याग आंदोलन करावं लागतं, नंतर सरकारी वकिलाची नियुक्ती होते. आमचं तेच म्हणणं आहे ना की आम्ही ज्या मागण्या मागतो, आम्ही कुठली ऍड केली का मागणी. ही जी सिक्वेन्स तुम्हाला मी सांगितली, ही सिक्वेन्स पहिल्या दिवसापासून कुटुंब म्हणतोय, गाव म्हणतोय, आम्ही सगळे म्हणतोय. मग या सिक्वेन्स प्रमाणे आज एक शेवटचा चान्स त्यांना एक लेखी देऊ, त्याच्यावर त्यांच्या रायटिंग मध्ये घेऊ. मग सीआयडीचं पण असेल किंवा यांचं सगळ्याचं काय चाललंय काही कळत नाही. आणि असं थोडा एवढा मोठा विषय झाल्याच्या नंतर सीआयडीने लपून ठेवायसारखं काय, त्याचे सुद्धा काय एसआयडीने लपून ठेवायसारखं काय, त्यांनी सांगितलं पाहिजे. ते तर कुठं तोंडच दाखवत नाही. मग आता कसं होतं की काय, आता आमच्या बरोबर सरकारमधली काही मंडळी आहे की लढायला, त्याच्यामुळे आम्ही काहीच बोललो की सरकारवर बोललो तर असा अर्थ होऊ नये, म्हणजे विनाकारण त्यांना काही होऊ नये. याचं पण सरकारचंच काम आहे ना. गृह खातं सुद्धा मुख्यमंत्र्याकडे स्वतःकडे आहे. मग मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा या विषय प्रकरणामध्ये जर असं करायची वेळ नाही आली तर खऱ्या अर्थाने न्याय होईल आज तरी. मग तुम्ही न्याय द्यायचे म्हणतात, अटक करा म्हणतात, तर तुम्ही जे ते प्रत्येक वेळेस आम्हाला आंदोलन केल्याशिवाय काही मिळत नाही. म्हणजे जी हक्क आहे ती हक्क घ्यायसाठी सुद्धा आंदोलनच करावं लागते.
मग कुटुंबावर काय म्हणजे काय वाटत असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी सुद्धा म्हणलं पाहिजे की स्वतःवर आल्यावर कसं वाटेल ही बघितलं पाहिजे स्वतः त्यांनी की माझं कुटुंब आहे म्हणणं कुटुंब तुम्हाला भेटायला येतंय तर मग ते कुटुंबाला शब्द देत आहे आणि मग असं का होतं हे सुद्धा बाप्पा जितेंद्र आव्हाड म्हणाले होते एकदा की एवढं मोठं प्रकरण झालं त्यानंतर माध्यमामध्ये मागच्या 2.5-3 महिन्यापासून या सगळ्या बातम्या चालू आहेत. पण एकदा सुद्धा दुर्मिळ वेळी कुठलेही पोलीस SIT अथवा CID याचे अधिकारी समोर आलेले नाहीयेत. घटनेसंदर्भातले अनेक प्रश्न आहेत जे खरं तर माध्यमांनीच स्वतः शोधून काढले, पण पोलीस तुमच्या कशा प्रकारे तपास करतायत याची माहिती माध्यमाला दिली जात नाही. आणि ती मला असं वाटतं का ती दिली तर बऱ्याच यातल्या गोष्टी clear नाही बघा, मी स्वतः आता हा विषय आजचा संपू देत त्याच्यानंतर 10 तारखेपर्यंत त्याचा विषय आम्हाला ज्या पद्धतीने की मी स्वतः सुद्धा ह्या विषयात बोलणार आहे. मी मागे आलो त्या दिवशी पण बोललो मी CID पण मी गेलो नाही कारण ह्या आंदोलनाचं यांना बसू नका म्हणत होतं. मी थोडं बाहेर गेल्यामुळं थोडा लांबला विषय की CIDच्या आणि SITच्या सर्व प्रमुखांना मी पण भेटणार आहे आणि तुम्ही डिक्लेअर करा वाहिन्यांसमोर येऊन सांगा ना तुम्ही काय केलंय सांगा काय करणार सांगू नका. जेवढं केलंय तेवढं डिक्लेअर करा ना. जी तुमचा तपासाचा भाग तुम्हाला गोपनीय ठेवायचा तो नका सांगू, पण जे काय केलं आता ह्या मागण्या जेवढ्या आहेत आमच्या त्या मागण्या SID CID ला पण यांनी दिल्या जाऊन स्वतः 10 चक्रा मारल्यात. SID ऑफिसमध्ये सुद्धा याला दबाव दिला जातोय. मग असं कसं होईल? आणि ते खुलेआम फिरतायत माणसं आणि मग मोको लावणार आम्ही करणार कुणाला लावणार? जे गुंड प्रवृत्तीचे आणखी बोंबलत फिरतायत ते तर 100 त्यांच्यात त्याला करा ना ऍड. त्यांना जर मोकोकामध्ये केलं तर खऱ्या अर्थानं मुख्यमंत्र्यांना न्याय द्यायचा आहे असं आम्हाला वाटेल. म्हणजे मला राजकीय इथं बोलायचं नाहीये, राजकारणाची ताणत नाही म्हणून मी शांत आहे. एकदा कुठल्या तरी स्टेजला येऊ द्या मग त्या विषयावर येऊ. बाप्पा घटनेला जवळपास 78 दिवस पूर्ण झालेले आहेत. अद्यापर्यंत फरार आहे. गृह खात्याचा आणि पोलीस खात्याचा आक्रोश आणावा लागतो. आता उघडच ना मला मी म्हणण्याचीच काय गरज आहे. पोलीस खात्याला आता माणूस सापडत नाही 78 दिवस झालं म्हणजे याचा अर्थ कोणाचा अपेक्षा? आमचं थोडं पोलीस खात्याच आहे ना. पण यांना पळवून लावलंय का पळून गेलाय का कुठे गेलाय का काय गेलाय का यांना कुणी काय काय केलंय. आता कुणीतरी म्हणतं इथं होतं मला परवा एक फोन आलेला होता माझ्याकडे पण मी जसा आला तसा नंबर आणि ती SP सांगितलं की हा आरोपी संभाजीनगर मध्ये आहे. माझ्याकडे आलेला माहिती जी होती ती मी लगेच SP सांगितली. मग त्याच्यानंतर मी टेक केअर म्हणलं मग आता काय करतो परत पुन्हा काय ऍक्शन घेतो नोंद घेतलं नोटेट केले म्हणलं. मग त्याच्यानंतर पुढे काय केलं आणखी मला SP आतापर्यंत सांगितलं नाही. म्हणजे खऱ्याच बातम्या येतात असं नाही, पण जी आपल्याकडे आलेली बातमी तेवढीच पासवंत झाली पाहिजे. सुप्रियाताई आले होते त्यावेळेस तुम्ही मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली होती आणि दोघं जण भेटणार नाही तो वेळ भेटला का काय झालं ते? नाही मुख्यमंत्र्यांची वेळ अद्याप पण मिळालेली नाही. म्हणजे आणखी तर काही मला नाही. आता मी 28 तारखेला मिळाला तर असे प्रयत्न करतोय मी 28 ला मिळेल. विकीम वरती कारवाई करावी अशी मागणी होती. बालाजी तांदळे असेल आणखी काही मंडळी असतील मात्र त्याची कारवाई होताना पाहायला मिळत नाही आणि धनंजय देशमुख वारंवार मागणी करतात. मी आता ती सुरुवातीला तेच बोललो ना ह्या ज्या टीमनी यांना सपोर्ट केलाय मग त्याचे आता प्रत्येकाचे नाव काही 1-2 नाहीत ना 100 नाव आहेत असे जे तर कमीत कमी आता पहिल्याच व्हिडिओ मध्ये 29 तारखेच्या ज्या हॉटेलला ते रजिस्टर आला त्या दिवशीची व्हिडिओ मध्ये दिसते तेवढे 5 तर अगोदर अटक करा. वाल्मिक कराड बरोबर हे जे दिसतात ना 5 जण त्यांना तर अटक करा ना. आणि मग कोणतरी म्हणतोय ही नाव घ्या ती आम्ही नावं घ्यायचं तर आम्ही नावं घेऊन काय करायला करणच गेलात ना काही. त्यांना तर VIP ट्रीटमेंट आहे. आता एखादा जेलमध्ये जर गेला तर राहते का त्याचा हातात द्वारा तर राहते. तिथं कंडे तसेच पुढे तशाच कोणचं काय झालं कोण म्हणतं कोणाला ही आजार झाला कोणाला ते आजार. मग आजाराची सहानुभूती नको. आमचं किती दुःख झालं ते बघा ना. त्याचं नाही काही. पप्पा यापूर्वी जी आंदोलनं झाली मोर्चे झाले वेगवेगळ्या रस्त्यांवरती आंदोलनं झाली त्यावेळेस सुरेश धस तुमच्या बरोबर होते. कालपासून आंदोलन सुरू आहे. तुम्ही भेट दिली मात्र त्यांनी आले नाहीत. त्या भेटीनंतर काय थोडं अंतर पडलंय? नाही असं काय मला ते नाही सांगता यायचं पण येतील ना ती काय ती काय रणांगण सोडून जातील असं नाही वाटत मला. तुमच्या संपर्कात आहेत का? नाही माझा नाही संपर्क. ती विरोधी पक्षाची आहेत तसा संपर्क राजकीय बी नाही सामाजिक बी नाही मैत्रीचा बी नाही. नाही मीच बाहेर होतो 3 दिवस तर माझा संपर्क आहे. माझा संपर्क झाला तुम्हाला लगेच सांगतो संपर्क झाला. माझा कुणाचाही संपर्क झाला सांगतो तुम्हाला काय अडचण नाही. मला चोरून जायचं नाही कुठं. त्या भेटीवर नंतर तुमचं आता काय म्हणणं येतं? धस आणि बघा त्यांनी येऊन स्वतः खुलासा केलाय गाववाल्यांनी त्याच्यावर बोलले त्याच्यावर मी आता काय बोललं पाहिजे वेगळं तो विषय त्याच्यावर बोलण्यासारखं माझ्याकडे काही नाही. आता त्यांनी स्वतः खुलासा केला त्यांनी केला बावनकुळेने केला. आता तो बघा कुणी जरी काही केलं तरी आम्ही हा लढा शेवटपर्यंत लढणार आहे ते तुम्हाला सांगितलं आणि आम्ही लढणारच आहेत. आम्हाला ज्या ज्या गोष्टीचा सगळं काय वाटतंय ती गोष्ट आम्ही करून घेऊन न्याय आम्हाला कसा मिळेल या कुटुंबाला त्याच्यासाठी आम्ही सर्वजण गावासहित सर्व लोक त्यांच्या सोबत आहेत कुटुंबासोबत आणि मी पण खासदार म्हणून यांच्या सोबत आहे. शेवटपर्यंत आम्ही लढणार आहेत. एवढ्यावर आम्ही एक कसं होतं एखादी घटना कुठे एखादा माणूस एखादा इकडे झाला तरी लढ्यातली माणसं आणखी भरपूर आहेत. दिल्लीपर्यंत याचा लढा चालू आहे. सगळ्या ठिकाणी दक्षता आयोगला मानव अधिकारला सगळ्यांना मी आता परवा जाऊन सुद्धा आणखी ती मुख्यमंत्र्याची वेळ नाही मिळाली मला
मग राष्ट्रीय मानव अधिकाराची वेळ मिळाली मला त्याची आणखी पत्रव्यवहार सुरू केले मी आता काल एसपीला पत्र आले कधी भेटणार परवा दिल्लीला जाऊन हम्म. परवा. बघू मग साधारणतः किती वाजता तुम्ही परत येऊन चर्चा होईल? एक 2:30 वाजता ओके धन्यवाद. धन्यवाद पॉईंट टू पॉईंटच लिहून घेऊ पॉईंट पर्यंतच लिहून घेऊ तयार झालेले कागद जे आहे ना मला व्हॉट्सअपला पाठव ते लगेच त्याला पाठवतो तिथून येताना त्याला लिहून आणतो ठीक हा. चल.